का वाटलं की सारंग तुझ्याकडनं पैसे घेईन? कारण मी तुमची बायको आहे आणि माझ्या नवऱ्याने उसने घेतलेले पैसे मी परत देतो, ते एवढं सोपं आहे. त्यात चुकीचं काय मला सांगा. आणि संसार आपल्या दोघांचा आहे. एक्झॅक्टली, संसार आपल्या दोघांचा आहे, आपले डिसिजन्स आहेत. या संसाराला आनंदी करण्याचे ही प्रत्येक चॉईस आपली आहे ना. आपणच चॉईस केली की नाही. बाहेरची व्यवहाराची कामं मी बघायची, या घरातलं सगळं तू बघायचं. मी हे म्हणत नाही की तू बाहेर जाऊन काम करू नको, ते तुला जमेल, करता येईल. मी जी कामं करतो ना ती सगळी तुला करता येतील. पण तू जे काम करू शकतेस ना ते मला आयुष्यात जमणार नाही. नाही असं काही नाही. असंच आहे. हे बघ, बायको, आई आई मुलाला आपल्या उदरात 9 महिने सांभाळते. देवानी जरी चॅलेंज दिला ना तर ते चॅलेंज मी आयुष्यात पूर्ण करू शकणार. आमचे मोठा बाई काय म्हणतात माहितीये का? जेणो काम तेणो थाय, बीजा करे जो गोतूने गोता खाय. कोणी जिंकू शकत नाही तुमच्या बरोबर बोलण्यात. कोर्स मी सारंगचे पैसे त्याला परत देणार, प्रॉमिस. काय झालंय? किरणला मी एकदा दोनदा तीनदा कॉल केला, एकदा पण नाही उचलला. तू किरणला फोन कशाला केलास? ती माझी बोलली म्हणून. बबलू यार, वेडायस का? अरे आपलं काय ठरलं होतं? इतक्यात पागळू नकोस, एवढा तांगी नाही टाकायची रे. आणि तुझ्याशी बोलली, काय बोलली, कसं बोलली हे विसरलास? अरे ती तुझ्यावर चिडली, भडकली आणि तू तिला फोन करतोयस काय? सॉरी ती माझी बोलली ना, त्याचा आनंद मला झाला. मग ती काय बोलली ना हे डोक्यातच नाही घेतलं मी. पण ती माझी बोलली ना हे महत्वाचं आहे. बोलली हे महत्वाचं आहे. तुला शिव्या घातल्या असतं तरी चाललं असतं. हा नाही निलदा, जोवरती माझी नीट बोलत नाही ना तोवर मी तुझ्याशी बोलणारच नाही. शाबास. बबलू दादा, बरं झालं इथेच भेटला. किरण माझी बोलायला लागली. काय बोलली वगैरे नाही, याच्यावरती भडकली आणि ह्याला वाटतं नीट बोलली. तेच ते बोलली ना हे महत्वाचं आहे. ऐका, माझं तुमच्याकडे दुसरंच काम होतं. तुम्ही उद्या सारंग सरांसोबत कोकणात जा. जाणार. मला फिरायला खूप आवडतं आणि कोकणात बोलत अजून मज्जा. फक्त ते किरणला पाठवणार आहात का माझ्यासोबत? कशाला? लग्न झालंय तुमचं? ऐका, तुम्ही एकटेच जा, कारण सारंग सरांची काळजी घ्यायला कोणीतरी हवं ना. तू आहेस ना, तू घे ना काळजी. मी मला आता नाही जमणार जायला. मी 2 दिवसांनी जाईन. ठीक आहे. पण एक प्रॉब्लेम आहे. किरण आता कुठे माझ्याशी नीट बोलते. मी अचानक गायब झालो तर ती माझ्याशी बोलणार नाही. अरे वेड्या, उलट हीच संधी आहे. हे बघ, किरणला तुझा असण्याची सवय झाली होती म्हणून तिने तुला गृहीत धरलं. आता तू नसलास ना की तिला तुझी खरी किंमत कळेल. ती किंमत मला पण कळून दे. सॉरी, पण मी गेलो तर ती विसरणार नाही ना मला? नाही विसरणार. नक्की. मग मी बॅग भरायला घेतो. बर, जातो. जा. किरण का हो बोलेल ह्याला असं? काय झालंय? कोणावर इतकं चिडलात तुम्ही? तुम्ही परत काही चुकीचं तर नाही ना केलं? असं असेल ना तर प्लीज मला आधीच सांगा. उगाचच मनाला दुगदुग. खूप प्रश्न विचारतेस. तसं काही नाही. पूर्वी केलेली पाप आज तोंड वर काढून हिशोब मागतात. म्हणजे नेमकं काय झालंय? एका माणसाकडनं, म्हणजे पूर्वी मी एका माणसाकडनं काही पैसे उधार घेतले होते, तू आता मागतोय. किती घेतले होते? रक्कम थोडीशी मोठी आहे. मला सांगा, हे नक्की आधीच देणं आहे ना? आता परत काही केलं नाही ना तुम्ही नवीन? विश्वास नाही आहे ना तुझा माझ्यावरती? खोटं बोलायचं नाही. ठेवूही नकोस माझ्यावर विश्वास. माझ्या हातनं पूर्वी अशी कामं घडली आहेत, कोणीच ठेवणार नाही माझ्यावर विश्वास. तुला फोन लावून देतो त्याला. बोल जरा. असलं म्हणजे एक बात करो ना. म्हणजे अरे नाही, गलती से लग गया. या सगळ्याची काही गरज नाही आहे. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आपण काहीतरी मार्ग नक्कीच काढू शकतो ना. तू कुठलाही मार्ग काढणार नाहीयेस. पूर्वी जी चूक केलीस माझ्यावर विश्वास ठेवून ती पुन्हा करायची नाहीस. तू कळलं? तुझा विश्वास आहे ना माझ्यावरती? पूर्ण विश्वास आहे. मग मी आता बाहेर पडणार डेफिनेटली. तू
डिझेलचा वास येईल. आपली जी स्किन केअर क्रीम आहे तिच्यातून लिकेजचे प्रॉब्लेम येत आहेत. आधीच कॉम्पिटिशन चालू आहे, त्यात हे जर बाहेर कळलं ना तर आपला सेल्स डाऊन होईल. मी बघतो सर काय इश्यू येते. ठीक आहे. सर तुम्ही बोलालत मला, काही काम होतं का? किरण, हा ऐक ना, आता सारंग डेसवर नाहीये तर त्याची सगळी कामं मी सांभाळतोय आणि बबलूची सगळी कामं तू सांभाळ. ओके? हो सर, मी ऑलरेडी त्याचं काम करतेच आहे. इवन मी टेबल पण सांभाळते त्याचं. व्हेरी गुड. किरण, एक काम कर ना, बबलूला फोन कर आणि त्याच्याकडनं आहे ना कोल्हापूरवाले जे डिस्ट्रीब्युटर आहेत ना त्यांची फाईल कुठे ठेवली आहे ते विचार. ते ना त्यांचं बिल पेंडिंग आहे ना, त्यासाठी ते फोन करतात. हो सर, मी मेसेज करेन त्याला. हां, नाही मेसेज कशाला, फोन कर ना. ठीक आहे, मी कॉल करेन त्याला. हां. हा अनिल दादा, कसा चाललाय प्रवास? मस्त. व्हेरी गुड. आता नीट आहे. किरण तुला फोन करेल, तिचा फोन उचलायचा नाही. बरं ठीक आहे, बरं झालं सांगितलंस. हां, एन्जॉय. ओके? ठीक आहे ठीक आहे. काय काही नाही, ते नील दादाचा फोन होता. किरणला छळतो आम्ही तिच्या स्टाईलमध्येच, बाकी काय नाही.